जयंतकडून निकाल लागता लागता अशी काय पलटली बाजू. आरोपी जयंत कानेटकर ह्या सगळ्या गुन्ह्यासाठी कठोरात कठोर आणि जास्तीत जास्त शिक्षेची आम्ही मागणी करत आहोत. आरोपीला कसलीही सवलत न देता माझ्या आशिलेला जान्हवी दळवी यांना पूर्ण न्याय मिळावा हीच माझी विनंती आहे. इकडे डॉक्टर श्रीनिवासला बघत असतात. लक्ष्मी घाबरून म्हणते, काय झालं? ती श्रीनिवासला म्हणते, अहो बघा ना, सगळे आले, अहो बघा ना. पण आता डॉक्टर ऑक्सिजन काढून टाकतात. लक्ष्मी म्हणते, अहो हे काय करताय तुम्ही? हॅरी विचारतो, काय झालं डॉक्टर? डॉक्टर म्हणतात, सॉरी, ही इज अ नो मोर. आता मात्र सगळ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकतो. संतोषच्या डोळ्यातून घळाघळ पाणी वाहतं. आता एक एक करत सगळ्यांना शॉक बसतो. आता चला तर बघूया जानूच्या बाजूने केसचा निकाल कसा लागला आणि जयंतला कठोर शिक्षा कशी झाली. तर घडतं असं, जयंतने इन्स्पेक्टरला पैसे देऊन सगळा गोलमाल केलेला असतो. पण वकील साहेब CCTV फुटेज बोलवतात. खरं तर इन्स्पेक्टर यामध्येही सावध होतात. आता काही केल्या जानूची बाजू काय स्ट्रॉंग होत नाही आणि जयंतला खूप हसायला येतं. आता कोर्टामध्ये वकील पण हातबल होतात. श्रीनिवासची तब्येत बिघडल्यामुळे डॉक्टरांची पळापळ सुरू होते आणि लक्ष्मी जाम हादरते. कोर्टामध्ये भावना आणि सिद्धू पण आलेले असतात. भावना ते सिद्धिराज, आता काय करायचं? संतोष बघतो तर विना रडायला लागते. तो आता सगळ्यांवर एक नजर टाकतो. तर जानूसाठी सगळेच दुःखी असतात. आता संतोष जयंतकडे बघतो तर जयंत कुचित हसत असतो. तो आता जानूकडे बघतो तर त्याला जानूची खूप कीव येते. आता संतोषला आठवतं की जयंतने विश्वाच्या आईच्या डोक्यात दगड घातलेला असतो आणि पैशाच्या हव्यासापायी त्याने व्हिडिओ काढलेला असतो. पण त्याने जयंतला कधीही कळू दिलेलं नसतं की मी संतोष आहे. तो आता वारंवार जयंतला ब्लॅकमेल करत त्याच्याकडून पैसे काढत असतो. यामुळे जयंत पण खूप वैतागतो आणि त्याचा शोध घ्यायचा खूप प्रयत्न करतो, खूप जाळं टाकतो. पण संतोष एवढा आगाऊ असतो की त्याच्या काय हाती लागत नाही. आणि आज त्याची आठवण झाल्यामुळे संतोष उभा राहतो आणि म्हणतो, जज साहेब, हा जयंत खूप क्रूर माणूस आहे. जज साहेब म्हणतात, ऑर्डर ऑर्डर, तिथून बोलू नका, जे काय बोलायचं कटघऱ्यात येऊन बोला. आता संतोष कटघऱ्यात जातो. सगळे मात्र शॉकून बघत असतात. वीणा म्हणते, हे कशाला गेले, अजून बिघडून ठेवतील. संतोष म्हणतो, जज साहेब, हा माणूस खूप भयंकर आहे. हा काही पण करू शकतो. हा पोलीस स्टेशनमधून रात्रीतून गायब पण होऊ शकतो आणि पुन्हा पण येऊ शकतो. कारण याने फक्त माझ्या बाबांना मारलं नाही, अजून खूप लोकांना मारलं आहे. जयंतचे वकील म्हणतात, जज साहेब, अहो हे काय बोलतायत? हे बघा मिस्टर, तुमच्याकडे पुरावा असेल तर इथे बोला. संतोष म्हणतो, आहे माझ्याकडे पुरावा. आता तर सगळेच चकित होतात. जयंत तर शॉकून बघत असतो. संतोष म्हणतो, जयंत, काही आठवतं का? तुला एक व्हिडिओ पाठवला होता आणि त्या बदल्यात पैशाची मागणी केली जात होती. आता जयंतला आठवतं की विश्वाच्या आईला मारलेलं. हे आठवून त्याला घामच फुटतो. संतोष म्हणतो, जज साहेब, याने विश्वाच्या आईला मारलं, तिच्या डोक्यात दगड घातला, मी स्वतःच्या डोळ्याने बघितलं. जयंत म्हणतो, हा खोटं बोलतोय. जज साहेब, हा बहिणीला वाचवण्यासाठी मला अडकवतोय. संतोष म्हणतो, नाही जयंत, कारण विश्वाच्या आईला तुझं खरं रूप कळालं होतं. त्यांनी तुला बोलून दाखवलं आणि तू त्यांचा खून केलास. त्यावेळेस मला माहीत नव्हत्या त्या माझ्या मामी आहेत. खरं तर मी जयंतचा पाठलाग करत होतो, पण मी पोचेपर्यंत याने त्यांच्या डोक्यात दगड घातला होता आणि मी त्याचाच व्हिडिओ काढला होता. वकील साहेब, हा घ्या मोबाईल, हे बघा. आता वकील साहेब तो व्हिडिओ बघत असतात. ते जज साहेबांना देतात आणि आता सगळंच क्लिअर होतं. इकडे ते सगळं अलबेल होतं. पण लक्ष्मीचं काय? सगळे आता हॉस्पिटलला पोहोचतात आणि श्रीनिवासकडे जातात. पण डॉक्टर तेव्हा श्रीनिवासला चेक करत असतो आणि शेवटी सांगतात की श्रीनिवास गेले. आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.